Sorry. So just for recording, I will repeat it quickly. So टाइप्स ऑफ इग्नोरन्स मध्ये जो तमस आहे, हं? जेव्हा तुम्हाला अ, मनाचा जो एक प्रकारचा आळस येतो माइंडचा, त्याला तो अष्टात्मक आहे. त्यात सुद्धा 8 वेगळे प्रकार आहेत. सेकंड, दुसऱ्या प्रकारचा जो आहे मोह ज्याला आपण म्हणतो, हा, जो तुम्हाला कुठल्याही गोष्टीमुळे येऊ शकतो. हा. मोहाचा अर्थ काय सांगितला मी? मोहाचा अर्थ असा झाला की जेव्हा तुमचं कन्फ्युजन होतं की नक्की आत्मा म्हणजे काय आणि नक्की प्रकृती म्हणजे काय, आणि जेव्हा तुम्ही प्रकृतीच्या एखाद्या एलिमेंटला आत्मा समजून गल्लत करता, कारण शेवटी आत्मा हाच परम सत्य आहे. सो जेव्हा तुम्ही अशी गल्लत करता तेव्हा ती एक प्रकारची अविद्या आहे, ज्याला आपण मोह म्हणतो. तो सुद्धा 8 वेगळ्या प्रकारचा आहे. 8 वेगळ्या प्रकारचा का? कारण जेव्हा तुम्ही अव्यक्तला आत्मा समजता किंवा पुरुष समजता, ज्ञ समजता, तेव्हा तो एक प्रकारचा इग्नोरन्स झाला. जेव्हा तुम्ही बुद्धीला समजता, कारण प्रकृती 8 प्रकारची आहे. पहिला आहे अव्यक्त, त्याच्यानंतर महत किंवा इंटेलेक्ट, त्यानंतर येतो अहंकार, तुमचा सेल्फ कॉन्शियसनेस, आणि त्यानंतर येतात तुमच्या 5 तन्मात्रा. शब्द, रूप, रस, गंध, हा, या सगळ्या या 5 तन्मात्रा. जेव्हा तुम्ही कधीही गल्लत करता की आत्मा यांच्यापैकी एक किंवा हाच आत्मा, तो मोह झाला. महामोह म्हणजे तुम्ही जेव्हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये अडकता किंवा त्याच्याबरोबर तुमची अटॅचमेंट होते, मग ती कशाशीही अटॅचमेंट असू दे. ह्याची एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला महामोहाची. तर 2 ऋषी होते. दोन अगदी म्हणजे विद्वान ऋषीमुनी होते. आणि त्यांचे म्हणजे ते गुरुबंधू होते, म्हणजे त्यांचे गुरु एकच होते. त्यातले जे एक ऋषी होते ना, ते अगदीच त्यांनी संन्यास घेतला होता. आणि सगळ्या गोष्टीतनं त्यांनी आपल्याला, ते कशातच अडकलेले नव्हते. आणि दुसरे जे ऋषी होते ना, त्यांचा खूप मोठा आश्रम होता, त्यांचे सेवेकरी होते, आणि भरपूर सोनं चांदी आणि पंक्ती उठायच्या. आणि हे जे पहिले ऋषी आहेत ना, ते भेटायला आले दुसऱ्या ऋषींना. त्यांचा आश्रम बघून त्यांना वाटलं की हा विसरला सगळं, गुरूंनी आपल्याला जे शिकवलं होतं ते तो सगळं विसरला. असं म्हणून ते भेटायला गेले की माझे गुरुबंधू आहेत हे, यांना आपण 4 काहीतरी चांगल्या गोष्टी सांगू म्हणजे त्यांचं कल्याण होईल. म्हणून ते त्यांना 2 तास 3 तास असं सगळं सांगत होते की हे तू जे करतोयस ते कसं चुकतंय, आणि कसं आपण ह्या सगळ्या मोहात अडकलं नाही पाहिजे. आणि असं करतं, हे त्यांची बोलणी चालू असतानाच लगेच एक त्यांना निरोप येतो की त्यांचे जे गुरु आहेत ते अगदी शेवटच्या घटका मोजतायत, आणि त्यांनी या दोघांची आठवण काढली आहे. तर शेवटच्या भेटीसाठी म्हणून तुम्हाला तातडीने यावं लागेल. आता हा आश्रम जो असतो ना, तो नदीकाठी असतो. ठीक आहे, तो नदीकाठी असतो. तर काय करतात, हे दोघंही पटकन उठतात गडबडीत आणि जातात, आणि ते त्यांच्यासाठी तिथे नाव ठेवलेली असते, त्या नावेत जाऊन दोघंही बसतात. आणि असं कळतं, जे पहिले ऋषी असतात ना, ज्यांनी सगळ्या गोष्टीतनं संन्यास घेतलेला आहे, त्यांना असं कळतं की अरे माझी काठी आणि कमंडलू आश्रमातच राहिले. आणि ते म्हणतात नावाड्याला, अरे थांब थांब, माझी काठी आणि कमंडलू तिथेच राहिले, मी पटकन जाऊन घेऊन येतो. म्हणून ते बोटीतनं उतरतात, पळत पळत जातात, आणि परत येईपर्यंत ती नाव गेलेली असते, कारण वेळ नसतो, लगेच त्यांना भेटायचं असतं. आणि आणि नंतर त्यांना कळतं की मी हे 2-3 तास जे ज्या व्यक्तीला सांगत होतो, माझे जे गुरुबंधू ज्यांचा एवढा मोठा आश्रम आहे, जेव्हा त्यांना त्यांचा गुरुचा निरोप आला, हे सगळं सोनं चांदी सेवक या सगळ्यातनं, त्या वैभवात ते बसलेले असून सुद्धा एका क्षणी ते सगळं सोडून उठून निघाले, आणि त्यामुळे त्यांना गुरुदर्शन प्राप्त झालं शेवटचं. पण मी सगळ्या गोष्टीतनं विरक्ती घेतली, संन्यास घेतला, तरी काठी आणि कमंडलू मध्ये अडकून बसलो. तर हे कुठेही असू शकतं. म्हणजे संन्यास घेतला म्हणून तुम्ही सगळ्यातनं अटॅचमेंट मधनं मुक्ती होते का? तर नाही, असं नाहीये. ही खूप कॉन्शियस प्रोसेस आहे, आणि ही प्रत्येकाला दररोज करावीच लागते. तर महामोह हा 10 प्रकारचा दशात्मक आहे. तमिसरा ही अष्टादशात्मक आहे. 18 प्रकारच्या तमिसरा आहेत. आणि अंधतमिसरा सुद्धा 18 प्रकारच्या अष्टादशात्मक आहेत. हं? आता इल्युजन म्हणजे नक्की काय? तर
कसं असतं की जेव्हा तुम्ही इग्नोरंट असता, जेव्हा तुमच्याकडे अविद्या असते, तेव्हा असं वाटतं की आपण अंधारात चाच पडतोय. हो की नाही? आणि Still, आपल्याला असं वाटतं की जर please, आपल्याला हं? please put it on slideshow. You are not ओ on slideshow. ओ सॉरी सॉरी. हे बेटर आहे का? थँक्यू फॉर पॉइंटिंग इट आउट. मी कधी कधी फ्लो मध्ये. ओके. सो इल्युजन आणि एक्स्ट्रीम इल्युजन म्हणजे मोह आणि महामोह. हं? याच्यावर त्यांनी सांगितलंय, इफ इन द उपनिषद्स इट इज डिक्लेअर्ड दॅट द मॅन हू लिव्स अँड मूव्स विथ इग्नरन्स, अविद्या, wanders about stumbling like a blind man led by the blind. म्हणजे अंधारच त्याला गाईड करतोय आणि तो अंधारात आंधळा अंधारात चाललेला आहे. इट्स समथिंग लाईक इग्नोरन्स. अँड रिटर्न्स एव्हर टू द नेट ऑफ डेथ which is spread wide for him. It is also affirmed elsewhere in the Upanishads that he who follows after the knowledge only, म्हणजे जो ज्ञानाच्या मागे, जो विद्येच्या मागे जातो, enters as if into a blinder darkness. ज्ञानामागे जाणं हे ऍक्च्युली जास्त रिस्की आहे. म्हणून त्याच्या मागे जाऊ नये का? नाही. बट गो नोईंग दॅट इट इज नॉट गोइंग टू बी बेड ऑफ रोजेस फॉर यू. इट विल बी इवन हार्डर. म्हणतात ना आपल्याकडे, इग्नोरन्स इज ब्लिस. हो की नाही? कारण जेव्हा तुम्ही ज्ञानाच्या मागे जाता तेव्हा तुमचे डोळे उघडलेले आहेत. पण म्हणून तुमचे डोळे उघडलेले आहेत, समोरचा अंधकार तो खूप जास्त भीषण वाटू शकतो. ब्लाइंडर डार्कनेस देन ही हू फॉलोज आफ्टर द इग्नोरन्स. And that the man who knows Brahman as both the ignorance and the knowledge, as both the one and the many, as both the becoming and the non becoming, crossed by the ignorance, by the experience of multiplicity beyond death, and by knowledge takes possession of immortality. हे श्री अरविंदोंनी लिहून ठेवलेले आहे. ते काय म्हणतात की मग ज्ञाना विद्येकडे जायचं का अविद्येकडे जायचं? म्हणजे अविद्येला नाकारायचं का का विद्येलाच फक्त घ्यायचं? ते म्हणतात नाही. जेव्हा तुम्हाला कळतं की अविद्या आणि विद्या हे दोन्हीही जसे एका नाण्याच्या दोन बाजू असतात की नाही, की एकाशिवाय दुसरी अपूर्ण आहे, जेव्हा तुम्ही त्या दोन्हींचा एक्झिस्टन्स एक्नॉलेज कराल की हे जे ब्रह्मन आहे, जे ब्रह्म आहे, ते दोन्ही आहे, अविद्याही आहे आणि विद्याही आहे, हे एकही आहे आणि याची जी मल्टिप्लिसिटी आहे, ही जेव्हा तुम्ही जशी आहे तशी बघायला शिकाल, तेव्हा तुम्ही त्या इग्नोरन्सच्या पलीकडे जाल. ओके. आता अशक्ती. हे झाले 5 प्रकारचे इग्नोरन्स. ओके. आपल्याला 28 डिसेबिलिटीज, सॉरी, आपल्याला सिस्टीम ऑफ 60 बघायची आहे, त्यातले आपण 5 कव्हर केले. ओके. आता आपण पुढे जाणार आहोत. आपल्याला डिसेबिलिटीज बघायच्या आहेत, ज्याला आपण हो, एक मिनिट, त्याचा संस्कृत शब्द काय आहे? अशक्तीच आहे. अशक्ती. Ashakti is not merely a personal limitation, but also reflects the collective resistance in the material plane. Its resolution requires both individual effort and the descent of higher spiritual forces. Sri Aurobindo highlights the importance of maintaining faith and perseverance in the face of Ashakti, as these qualities enable the individual to align with the divine Shakti and overcome the resistance. म्हणजे अशक्ती म्हणजे फक्त आपल्यातच असते असं नाहीये. इट सेज इट्स नॉट ओनली पर्सनल लिमिटेशन, इट रिफ्लेक्ट्स द कलेक्टिव्ह रेझिस्टन्स इन द मटेरियल प्लेन. तर फक्त आपण सिद्ध होऊन उपयोग नाहीये. गोल असा आहे की सगळ्यांनी ह्या अशक्तीतनं बाहेर, सगळ्यांनी इग्नोरन्स म्हणणं, बिकॉज वी आर नथिंग बट वन सोल. असं म्हणतात की माझा आत्मा, तुझा आत्मा, प्राण्यातला, पक्षातला, सगळ्याचा आत्मा एकच आहे. आपण एका माळ्यात कसे मणी गुंफतो, तर हा जो दोरा सगळ्या मण्यातनं जातो तो म्हणजे आत्मा, असं एका ठिकाणी सांगितलेलं आहे संख्यामध्येच. सो हा जो आत्मा आहे, मग माळ कशी तयार होते? जेव्हा सगळ्या मण्यांना त्यांच्या आत्म्याचा जो निवास आहे, आत्म्याचा एक्झिस्टन्स आहे, तो जो कळतो,
तेव्हा ती माळ ऍक्च्युली तयार होते. तर फक्त मला कळून किंवा समोरच्याला कळून उपयोग नाही, सगळ्यांना कळालं पाहिजे. ही अशी एक हा एक असं गेम पझल आपल्या पुढे आहे. ठीक आहे. तर अशक्ती म्हणजे काय? तर अशक्ती म्हणजे आपली लिमिटेशन, कलेक्टिव्ह असू दे किंवा पर्सनल असू दे. हं? त्यातल्या 11 ज्या आहेत त्यांना इंद्रिय बाधा आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादं इंद्रिय, 11 इंद्रिय सांगितलेली आहेत संख्यामध्ये आपल्याला. 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय कर्मेंद्रिय आहेत. बरोबर. जेव्हा आणि सगळ्यात ह्या 5 आणि 5 10 झाली. आणि या सगळ्यांवर क्राऊन असणारं जे तुमचं मनस ज्याला आपण म्हणतो, मन, ते 11वं इंद्रिय आहे. त्या कुठल्याही इंद्रियात जेव्हा तुमची बाधा येते त्यावेळेला ती एक प्रकारची अशक्ती म्हणता येईल आपल्याला. सगळ्यात सोपं म्हणजे जर एखाद्याला दृष्टी नसेल तर तो आंधळा आहे. ज्याला एखाद्याला ऐकू येत नसेल तर तो कर्णबधिर आहे किंवा मुका आहे. बरोबर. किंवा एखाद्याला काय म्हणतात त्याला, जर वासच येत नसेल, म्हणजे पंचेंद्रिय, तुमच्या पंचेंद्रियातलं कुठलं तरी डॅमेज आहे. हं? किंवा कर्मेंद्रियातलं, कुणाचे हातच क्रिपल असतील, कुणाचे पायच क्रिपल असतील, कुणाला म्हणजे एक्सक्रिशन ऑर्गन जे आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, जे खूप पॉप्युलर आहे सगळ्या जगात आजकाल, की कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आपल्याला. तर ती सुद्धा एक प्रकारची अशक्तीच आहे. म्हणजे तुमचे ऑर्गन ऑफ एक्सक्रिशन इज नॉट वर्किंग प्रॉपरली. बरोबर. आणि जेव्हा मनाची इन्सॅनिटी होते, म्हणजे आजकाल आपण बातम्या ऐकतो आणि आपल्याला वाटतं की माणूस कसा काय अशा या 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 थराला कसा जाऊ शकतो एखादा माणूस, ती सुद्धा एक प्रकारची इन्सॅनिटी आहे. ती सुद्धा एक प्रकारची इंद्रिय बाधा आहे. हं? या 11 इंद्रिय बाधा आहेत. हं? त्यानंतर 17 ज्या आहेत, ज्यात जेव्हा तुम्हाला बुद्धी बाधा असते, म्हणजे बुद्धी म्हणजे कुठली, माइंड नाही बरं का, महत, महत जे म्हणतो आपण त्याला, अव्यक्त महत अहंकार, त्यातलं जे महत आहे, ते जे इंटलेक्ट आहे, त्यातल्या जेव्हा कशाला बाधा होते एखाद्या एलिमेंटला, तेव्हा 17 प्रकारच्या अशक्ती निर्माण होतात. त्यातल्या अजून 2 सब कॅटेगरीज आहेत. खूप थेरॉटिकल होत आहे का? थोडं स्लो डाऊन करू का? ओके, ठीक आहे. सो 28 अशक्ती आहेत टोटल. त्या 28ला 2 ब्रांचेस आहेत. एक आहेत 11 इंद्रिय बाधा, म्हणजे तुमची जी 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, यातल्या कुठल्याही एकाला जर डॅमेज झालं, बाधा आली, तर ते या 11 इंद्रिय बाधामध्ये मोडतं. डिप्रायव्हिटी ऑफ ऑर्गन्स म्हणतो आपण. त्यानंतर दुसरं जे आहे 17, त्या बुद्धिबाधा आहेत. जेव्हा तुमच्या इंटेलेक्टला कुठेही बाधा येते त्यावेळेला त्याला इंद्रिय बाधा, बुद्धिबाधा आपण म्हणतो. त्या 17 वेगळ्या प्रकारच्या आहेत. ह्या 17 इंद्रिय बाधा अजून 2 ब्रांचेसमध्ये आपण सग्रिगेट करतो. हं? एकाला म्हणतो अतुष्टी. तुष्टी म्हणजे काय? तुष्टीचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. तुष्टी म्हणजे जेव्हा आपल्याला खूप तहान लागलेली असते आणि जेव्हा आपण पाणी पितो, आपल्याला छान पाणी, किंवा आपण खूप उन्हातनं चाललेलो आहे आणि आपल्याला सावली मिळते, तो जो आभास आहे त्याला आपण तुष्टी म्हणतो. हो की नाही? त्रासातनं जेव्हा आपल्याला एक रिलीफ मिळतो, ती तुष्टी आहे. बरोबर. तर अतुष्टी म्हणजे त्याच्या विरुद्ध. तर 9 प्रकारच्या अतुष्टी आहेत आणि 8 प्रकारच्या असिद्धी आहेत. सिद्धी म्हणजे परफेक्शन, परफेक्टनेस, स्टेट ऑफ परफेक्टनेस. जे जेव्हा तो स्टेट ऑफ परफेक्टनेस नसतो, ती असिद्धी. तर 9 प्रकारच्या अतुष्टी आहेत आणि 8 प्रकारच्या असिद्धी आहेत. त्या काय आहेत त्या आपण बघूया. 11 प्रकारच्या इंद्रिय बाधा: कान बहिरेपणा किंवा डेफनेस, आईज ब्लाइंडनेस, नोज लॉस ऑफ स्मेल. कोविडमध्ये बऱ्याच लोकांना हे झालं होतं. ज्यांना ज्यांना कोविड सर्वायव्हर्स होते ना, त्यांना काही महिने वासच नाकातनं कशातच वास यायचा नाही. टच लेप्रसी, ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो. ओके नाही. टेस्ट इनसेन्सिबिलिटी. लहानपणी नेहमी म्हणायचे की खूप बडीशेप सुपारी खाऊ नको, जड होईल जीभ. ओके नाही. त्यांनी काय होतं, टेस्ट येणं बंद होतं, चव येणं बंद होतं. काही जेव्हा आपण विड्याचं पान खातो आणि ते खूप स्ट्रॉंग असतं, ते कलकत्ता पान म्हणून, तेव्हा काही वेळासाठी कशाची चव लागत नाही आपल्याला. बरोबर. दॅट इज अ टेम्पररी इनसेन्सिबिलिटी. पण जेव्हा परमनंटली एखाद्याला असं होतं की कशाची टेस्ट लागत नाही, तर बॉम्ब सर्वायव्हर्स वगैरे असतात ना, त्यांना कधी कधी असं होतं. व्हॉइस डमनेस म्हणजे मुका आहे कोणीतरी. किंवा हात हात चालत नाहीयेत किंवा काम करत नाहीत, क्रिपलनेस. फीट,
लेमनेस, पंगू आहे पायातनं, एक्सक्रिशन, कॉन्स्टिपेशन, जनरेशन, इम्पोर्टन्स, आणि माइंड इन्सॅनिटी. ह्या 11 इंद्रिय बाधा आहेत. ह्या आपल्याला मोस्टली माहिती आहेत. ह्या अशक्ती आहेत. एखादं नाही करू शकता, हे करायची शक्तीच नाही आहे आपल्यामध्ये. जो मुका आहे त्याच्यात बोलण्याची शक्तीच नसते. म्हणून याला अशक्ती आहेत. आता 9 प्रकारच्या अतुष्टी काय आहेत किंवा डिससॅटिस्फॅक्शन काय आहेत, त्या आपण बघूया. आधी आपण नावं बघूया काय काय आहे. अनंत, तमसलीना, अवेद्या, अवृष्टी, असुतारा, असुपारा, असुनेत्रा, असुमरीचिका आणि अनुत्तम भाषिका. पाहिजे तर हे लिहून घ्या, मी एक एक थोडं थोडं एक्सप्लेन करेन. मी चॅटमध्ये संख्याकारिकाची लिंक पाठवलेली आहे, पाहिजे तर तुम्ही ती रिव्हिजिट करू शकता. कारण हे थोडंसं हेवी डोस आहे आज, मला माहिती आहे. आय एम स्टील गोइंग अहेड विथ इट, होपिंग दॅट थोडंसं जरी आपल्या लक्षात राहिलं तरी इट विल स्टार्ट सम काइंड ऑफ एन्क्वायरी. तर आता अनंत म्हणजे काय आहे? जेव्हा आपण जेव्हा निसर्गाचा एक्झिस्टन्स एक्नॉलेज करत नाही ना, आणि आपल्या मनुष्य जातीत हे फारच होतंय की आपण निसर्गाला, स्पेशली वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे होतंय की आपण ना निसर्गावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतोय. हा, आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण निसर्गापेक्षा बलवत्तर होतोय किंवा आपण निसर्गाला हे केलंय, ती सगळ्यात मोठी अशक्ती आहे. कारण तुम्ही ते नाही करू शकत, हो की नाही? जेव्हा आपल्याला वेन वी डोंट एक्नॉलेज द एक्झिस्टन्स ऑफ नेचर, किंवा आपण जेव्हा अशा गोष्टी तयार करायचा प्रयत्न करतो ज्या विच डोंट अबाइड बाय द टाइम अँड स्पेस ऑर ड्युरेबिलिटी. कारण आपण क्षय होणे हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा आपण निसर्गाच्या नियमांना धरून चालत नाही, म्हणजे आपण निसर्गाला एक्नॉलेज करत नाही, आपण प्रकृतीला एक्नॉलेज करत नाहीये. त्यात ही जी अशक्ती आहे ना, इनेबिलिटी टू एक्नॉलेज नेचर, दिस इज हाऊ आय वुड डिफाईन इट, इज अनंत. डज इट मेक सेन्स? अनंताचा दुसरा अर्थ पण आहे, आय नो, आपण ज्याला अनंत असं म्हणतो, अनंत ब्रह्मांड. ओके, पण संस्कृती खूप कन्फ्युजिंग लँग्वेज आहे. मी त्याच्यात ग्रामरमध्ये तुम्हाला जास्त मदत नाही करू शकणार, कारण ग्रामर माझं अजूनही आय एम स्टील इन अ लर्निंग फेज. पण आय एम जस्ट शेअरिंग विथ यू व्हॉट इज रिटन बाय कपिल मुनी. त्यांनी हा शब्द वापरलेला आहे ह्या पर्टिक्युलर अशक्तीसाठी. त्यानंतर दुसरं आहे तमसलीना, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की soul is consist of intellect. There is a very subtle difference between intellect, which is called बुद्धी, and चेतना. या दोन्ही मधला फरक समजणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला बुद्धी आणि चेतनेतला फरक कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की आत्म्यात चेतना आहे, बुद्धी नाहीये. आत्म्यात चेतना आहे, बुद्धी नाहीये. मग तुम्हाला जे आत्मज्ञान आपण म्हणतो ना, जे होतंय, हा बुद्धीचा भाग आहे, हा चेतनेचा भाग नाहीये. ओके, कळतंय? आत्मज्ञान हा बुद्धीचा भाग आहे, हा प्रकृतीचा भाग आहे. चेतना इज प्युअर चेतना. इट गोज बियॉन्ड एव्हरीथिंग, इवन इट गोज बियॉन्ड सेन्सेस. सो एव्हरीथिंग दॅट यू परसीव्ह विथ युअर सेन्सेस इज अ पार्ट ऑफ प्रकृती ओनली. सो तमसलीना ही ती आहे की इट इज द अंडरस्टँडिंग दॅट बी सोर्स, युअर सोल इज कन्सिस्ट ऑफ द इंटेलेक्ट. अवेद्य काय आहे? जेव्हा तुम्ही अहंकार जो आहे त्याच्याबरोबर त्याची जेव्हा तुम्ही गल्लत करता, देन इट गिव्स राईज टू अवेद्या. कारण मोस्ट ऑफ द टाइम अहंकार हा एक नेगेटिव्ह टर्म म्हणून वापरला गेलेला आहे. पण अहंकाराचा जर आपण अर्थ बघितला, अहंकारक, इट इज द वन दॅट सेट्स थिंग इन मोशन. हे क्रिया करण्यासाठी अहंकाराशिवाय तुम्ही क्रिया करूच शकत नाही. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची सुपर पॉवर येते, म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्ही खूपच अगदी प्रोफिशियन्सी मिळवलीत, की तुम्ही खूपच छान आहात, एखादा खूप सुंदर गायक आहे आणि त्याला जर आपल्या आवाजावर अहंकार झाला असं जे आपण म्हणतो, इट इज नॉट, अहंकार कॅनॉट बी ट्रान्सलेटेड एज इगो. फर्स्ट ऑफ ऑल हे चुकीचं ट्रान्सलेशन आहे माझ्या मते.
अहंकार इज सेल्फ कॉन्शियसनेस. ओके. जेव्हा तुम्ही त्याला रेकग्नाइज करत नाही, जेव्हा तुम्हाला स्वतःचा सेल्फ कॉन्शियसनेस कळत नाही, जेव्हा त्याची तुम्ही गल्लत करता दुसऱ्या गोष्टींबरोबर, ती अवेद्य आहे. ओके. त्यानंतर अवृष्टी. वृष्टी म्हणजे काय? पाऊस पडणे. अवृष्टी म्हणजे काय? दुष्काळ. हम्म. की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की जेव्हा तुम्ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या ज्या तन्मात्रा आहेत, हम्म, ह्या तन्मात्रांमधनं तुमचं 5 ग्रोस एलिमेंट्स येतात, म्हणजे अर्थ, वॉटर. मी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं, आय थिंक ही स्लाइड आहे इथे आपल्याकडे, की 5ही तन्मात्रा जेव्हा आपण घेतो तेव्हा पृथ्वी तत्व असतं. 4 तन्मात्रांमध्ये आपतत्व आहे, अग्नितत्व 3 तन्मात्रांचं आहे, वायुतत्व 2 तन्मात्रांचं आहे आणि आकाशतत्व 1 तन्मात्रेचं आहे. जेव्हा आपण आपल्याला आपण जेव्हा शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या तन्मात्रांबद्दल जेव्हा आपल्याला पूर्ण नॉलेज येत नाही, घेत नाही, तेव्हा जर तुम्हाला यातलं नॉलेज नसेल तन्मात्रांचं व्यवस्थित, तर तुम्हाला पृथ्वी तत्व, आपतत्व, अग्नितत्व नावं माहीत असली तरी तुम्हाला त्यांचं ट्रू नॉलेज, त्यांचं ट्रूथ सेन्स येणार नाही. कारण मजा अशी आहे की शब्द तन्मात्रामध्ये आवाज आहे, पण शब्द तन्मात्रा त्या आवाजाच्या पलीकडची आहे, अशी मजा आहे. स्पर्श तन्मात्रेला स्पर्श नाहीये, तन्मात्रेला स्पर्श नाहीये. एखाद्या गोष्टीचा स्पर्शाची जाणीव होणे ही वेगळी, आणि स्पर्शाला स्वतःची जाणीव असणे ही गोष्ट वेगळी. तर स्पर्श तन्मात्रेला किंवा टँजिबिलिटीला स्वतःचं हे नाही. हे डिस्टिंक्शन जेव्हा तुम्ही करायला विसरता, ती जी अशक्ती आहे तुमची, त्याला आपण अवृष्टी असं म्हणतो. ओके. तर आता ह्याचा कॉन्सिक्वेन्स काय होत असेल जेव्हा तुम्हाला, तेव्हा तुम्हाला आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, जेव्हा शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत, जेव्हा तुम्हाला तुमच्या तन्मात्रांचं व्यवस्थित नॉलेज असतं, हं? आणि जेव्हा तुम्हाला 5ही तत्व व्यवस्थित कळलेली असतात, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं हे तुम्ही अगदी उत्तम प्रकारे करू शकता. हा अगदी बेसिक त्यातलं आहे. कारण तुमचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यात काहीही वरती खालती झाला तरी लगेच तुम्हाला कळेल की काय वरती खालती झालंय. कारण तुम्हाला त्या 5ही पंचमहाभूतांची व्यवस्थित त्याचं ज्ञान असेल, पूर्ण ज्ञान असेल. हो की नाही? आज आपल्यात ते नाहीये. आज आपण डिपेंडेंट आहोत वैद्यकशास्त्रावर, किंवा इट्स नॉट अ बॅड थिंग, बट यू मस्ट ऑल्सो नो एव्हरीथिंग अबाउट यू, नॉट जस्ट अबाउट आत्मा. कारण प्रकृती सुद्धा हा परमेश्वराचाच एक भाग आहे. प्रकृतीशिवाय परमात्मा किंवा आत्मा काही करू शकत नाही. हो की नाही? त्यामुळे प्रकृतीला अंडरमाइन करणं आणि सगळ्या गोष्टी, मोक्ष म्हणजे या सगळ्या गोष्टी सोडून जाणे नाहीये. मोक्ष म्हणजे या सगळ्या गोष्टींना, ज्या कारणासाठी आपण पृथ्वीवर आलेलो आहोत, ते काय म्हणतात त्याला, टू टेक इट टू द एंड, टू एक्झिक्यूट इट वेल, इज द प्रॉपर मोक्ष और लिबरेशन. जोपर्यंत ते होणार नाही आपल्याकडून, तोपर्यंत आपण परत परत येत राहणार. हो की नाही? आता पुढचं आहे असुतारा. हे सगळ्यात कॉमन आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण होतं. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळते, पण असं वाटतं की ही कमी आहे, अजून पाहिजे. एखादी मिठाई आपण खाल्ली, हे तर खूप छान आहे ग, मला अजून एक दे. हो की नाही? ही जी एक अतुष्टी आहे, जेव्हा तुम्हाला त्यात तुष्टी नाही येत. पैसा आहे पण अजून थोडा असेल तर बरं, घर आहे अजून थोडं काहीतरी, फार्म हाऊस असेल तर बरं, गाडी छोटी आहे थोडी मोठी असली तर बरी. हो की नाही? काहीही, कशाचीही असू शकते अतुष्टी. हा, जेव्हा वेन यू आर कन्सर्निंग युअर सेल्फ अबाउट ॲक्विजिशन ऑफ द ऑब्जेक्ट्स इज असुतार. असुपार इज कन्सर्निंग अबाउट द प्रिझर्वेशन. तुम्ही खूप मेहनत करून काही गोष्टी आयुष्यात करता आणि नंतर तुम्हाला असं वाटतं की आयुष्यभर त्या गोष्टी आपल्याबरोबर राहाव्या. दॅट इज ऑल्सो अतुष्टी. मग देन यू आर कंटिन्युअसली वर्किंग ऑन प्रिझर्विंग. आपल्याला एक स्टेटस मिळालाय, ओके, आपला तो स्टेटस तसाच राहायला पाहिजे, त्याच्या खाली नको यायला, वरती गेलो तर छान. अशी जी एक अतुष्टी आहे, त्या अतुष्टीमध्ये आपण कंटिन्युअस जगत असतो.
त्याला आपण असुपारा असं डिफाईन केलेलं आहे. असं म्हणत नाही मी, असं म्हणत नाहीये की ह्यातनं गेट रीड ऑफ दिस. नो, नो व्हॉट इज कॉल्ड. आपल्याला जे होत आहे त्याचं नाव आपल्याला आता कळलेलं आहे. असुपारा. त्याच्यानंतर असुनेत्रा म्हणजे कन्सर्निंग वनसेल्फ अबाउट प्रॉपर्टी ऑर थिंग्स दॅट यू फील दॅट यू ओन. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या तब्येतीची काळजी असणं सुद्धा असुनेत्रा, कारण हे माझं शरीर आहे असं आपण म्हणतो ना. इट्स माय माइंड, इट्स माय बॉडी. आणि एक सद्गुरूंचं एक मेडिटेशन आहे, मी काल का परवाच ऐकलं, जेव्हा ते 7 मिनिटाचं मेडिटेशन करतात आणि ते म्हणतात, आय एम नॉट माय बॉडी, आय एम नॉट इवन माय माइंड. ओके. असुनेत्रा म्हणजे जेव्हा तुम्हाला कॉन्स्टंट काळजी असते त्या गोष्टींची ज्यांना तुम्ही आपलं समजता, त्याला असुनेत्रा म्हणतात. असुमरीचिका. हे सगळ्यात सोपं आहे. जेव्हा कुठल्याही सेन्सेसना ज्या गोष्टी आवडतात त्याचं ऍडिक्शन होणं. हम्म. म्हणजे मला गाण्याची आवड आहे, मग गाणी म्हणल्याशिवाय मला काही होतच नाही. म्हणजे गाणी नसतील तर मला मला ना काही काही छान छान खायची आवड आहे. मग मला खायला खूप आवडतं, मग मी खातच जाते. हो की नाही. देन आय बिकम फूडी. आणि मग माझं शरीर वाढतंय कंटिन्युअस असंही. सो दिस अतुष्टी. म्हणजे तुम्ही कितीही कितीही चाखल्यात जगभरातल्या गोष्टी, तरी यू विल कॉन्स्टंटली फील अतुष्टी. दॅट इज असुमरीचिका. हं? आणि लास्ट आहे ती अनुत्तम भाषिका. अनुत्तम भाषिका याचा अर्थ थोडा वेगळा कळू शकतो, पण अ, अनुत्तम म्हणजे उत्तम नसणे असं मला कळतंय. मी चुकीची असू शकते, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. जेव्हा आपल्याला जी गोष्ट हवी आहे, हं, ती दुसऱ्याला त्रास देऊन जेव्हा आपण मिळवतो, एखाद्याला हर्ट करून किंवा एखाद्याला त्रास देणं आपल्याला चांगलं वाटतंय, हे थोडं असुरी प्रवृत्तीचं वाटू शकेल, पण त्याला अनुत्तम भाषिका म्हणतात. हा. जसं आपल्याकडे करतायत, म्हणजे जे लोक पॉवरमध्ये आहेत त्यांना माहित नाहीये, म्हणजे खालची लोक कशी जगतायत त्यांना माहित नाहीये, पण त्यांच्या खिशात पैसा जातोय. भ्रष्टाचार करणारे, हं? अनुत्तम भाषिका लोकांना हर्ट करतायत. हा. ती अतुष्टी आहे. कितीही त्यांनी भ्रष्टाचार केला तरी त्यांना पुरेसा आहे का? नाही. पुढच्या वेळेला ते करणारच. दॅट इज अनुत्तम भाषिका. हं? आता ह्या झाल्या अतुष्टी. हं? आता आपण काय करूया, मी खरं याच्यानंतर असिद्धी सांगणार होते, पण मला असं वाटतं की आपण थोड्या स्लाइड्स स्किप करूया आणि आपण तुष्टी बघूया काय आहे. चालेल? हं? अतुष्टी आपण बघितल्या. अनंत, तमसलीना, अवेद्या, अवृष्टी, असुतारा, असुपारा, असुनेत्रा, सुमरीचिका आणि अनुत्तम भाषिका. आता आपण तुष्टी बघूया. हे सगळं जाऊ दे. हं? तुष्टी पण 9 प्रकारच्या आहेत. अतुष्टी जशा 9 प्रकारच्या आहेत, तशा तुष्टी पण 9 प्रकारच्या आहेत. त्यातल्या पहिल्या 4 ज्या आहेत त्या इंटरनल आहेत, आत्मिक आहेत, आंतरतुष्टी आहेत. आणि 5 ज्या आहेत त्या बाह्यतुष्टी आहेत. हं? त्यातली काही काही नावं तुम्हाला कळलीच असतील, म्हणजे वृष्टी, सुतारा, सुपारा, सुनेत्रा, सुमरीचिका आणि उत्तम सात्विकी. हं? पहिली जी आता बघा तुम्ही, पहिल्या 4 ज्या इंटरनल आहेत त्याची नावं बघा. अंब, सलील, ओघ आणि वृष्टी. ही सगळी कशाची नावं आहेत? समानार्थी शब्द आहेत हे. कोणी सांगू शकेल? पाणी. 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 बरोबर. पाणी. अगदी अगदी बरोबर. बेसिकली तुष्टी म्हणजे काय? तहानलेल्याला जे पाणी मिळतं, त्यातनं जो अनुभव येतो त्याला आपण तुष्टी म्हणतो. आता आंब, ही माझी सगळ्यात फेवरेट तुष्टी आहे. याचं कारण असं आहे, एकतर ही तुष्टी म्हणजे काय बघा, जेव्हा आपल्याला कळतं की प्रकृती आणि पुरुष यातला इंडिफरन्स जेव्हा आपल्याला कळतो. म्हणजे कधी कधी आपण फक्त आत्म्याच्या मागे लागतो आणि प्रकृतीला आपण इग्नोर करतो.
पण जेव्हा कळतं की या दोन्हींमध्ये खरं तर दे आर सेम सेम पण डिफरंट. सगळ्याच गोष्टी अशा आहेत एक्झिस्टन्समध्ये, दे आर सेम सेम बट डिफरंट. सो यू हॅव टू हॅव द यू हॅव टू सी द इंडिफरन्स ऑल्सो अँड यू हॅव टू सी द डायव्हर्सिटी ऑल्सो. त्यात जी फिलिंग येते की मी प्रकृतीमध्ये माझा वास आहे, तर तो तो देवच आहे. म्हणजे म्हणून आपण म्हणतो अहम ब्रह्म अस्मी. इट्स अ व्हेरी कॉन्शियस स्टेटमेंट मेड की प्रत्येक कण ना कण जो आहे तो प्रकृती आहे आणि त्या प्रत्येक कणामध्ये चेतना आहे. म्हणजे आत्मा आणि प्रकृती या दोन्हीचा वास आहे. जेव्हा आपण ह्या कंटिन्युअस फिलिंग मध्ये असतो ना 24 तास उठता झोपता, ती जी तुष्टी आहे, त्यांनी जी तुष्टी येते आपल्याला, त्याला अंभ म्हणतात. आणि अंभ कुठल्या प्रकारच्या पाण्याला म्हणतात? जे अगदी उगमाचं असतं ना पाणी. दुसरं म्हणजे आंबचा अजून एक समानार्थी शब्द आहे. इट इज अ फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन अरायझेस. आंब जेव्हा एखादं तानं बाळ आहे आणि तेव्हा जेव्हा ते आईच्या कुशीत असतं, म्हणजे तेव्हा आता कळायला लागलेलं असतं की ही माझी आई आहे, हो की नाही, तेव्हा त्याला जे सॅटिस्फॅक्शन येतं की आता मी माझ्या आईपाशी आहे, हे कोणी कम्पेअर करू शकतं का? नाही. ते जे सॅटिस्फॅक्शन आहे त्याला अंब म्हणतात. म्हणून आपण देवीला अंबे म्हणतो, हो की नाही. ती आरती आहे ना, जय अंबे जगदंबे. कारण ती आपल्याला, आपण ते लेकरू आहोत आणि ती आपली माता आहे, हो की नाही. आणि तिच्या बरोबर असण्याने जी मला तुष्टी मिळते त्याला अंब असं म्हणतात. हं? उगमाचं पाणी. दुसरं आहे सलील. सलील म्हणजे पाण्याचा जो एक छोटासा झरा असतो की नाही, म्हणजे दगडातनं अगदी बारीक, ज्याला आपण ओघळ म्हणतो. डोंगरावर बर्फाचं जस्ट वितळलेलं पाणी आहे आणि ते ओघळतंय, त्याला सलील म्हणतात. हं? जेव्हा तुम्हाला बुद्धीमध्ये आत्म्याचा निवास कळतो, जेव्हा तुम्हाला कळतं की नक्की माझी बुद्धी, माझं इंटेलेक्ट काय आहे, महत काय आहे, आणि त्यात जेव्हा तुम्हाला आत्म्याचा निवास कळतो, ती जी फिलिंग आहे, ती जी तुष्टी आहे, ती सलीला आहे. ओघ म्हणजे अबेंडन्स पाण्याचा. ओके, पाण्याचा ओघ येतो आपण म्हणतो ना, म्हणजे भरपूर पाणी. ही अगेन दिस इज अ फिलिंग दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. ओघ केव्हा, ओघ तुष्टी केव्हा येते? जेव्हा तुम्हाला आपल्या अहंकार जो आहे त्यात जेव्हा तुम्हाला आत्म्याचा निवास कळतो, जेव्हा अहंकारामध्ये आत्म्याची चेतना कळते, तेव्हा तुम्हाला ओघ तुष्टीची त्याचा एक्सपिरियन्स येतो. आणि चौथा आहे वृष्टी. जेव्हा तुमच्या 5 तन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रसगंध, त्यात जेव्हा तुम्हाला अं, आत्म्याचा निवास कळतो, तेव्हा जी फिलिंग येते, असं वाटतं की कोरड्या शरीरावर उन्हाळ्यानंतर जो पहिला पाऊस पडतो, अशी ती फिलिंग असते. असं सांगितलेलं आहे सांख्या फिलॉसॉफी. विच कॅन बी सेन्शुअली अंडरस्टँडेबल. जेव्हा तुम्हाला या 5ही तन्मात्रांमध्ये आत्म्याचा निवास कळतो. ओके, या 4 तुष्टी सोप्या आहेत. आता सुतार सुपार सुनेत्र विचार ऑपोजिट ऑफ व्हॉट वी हर्ड. जेव्हा तुम्ही स्वतःला सुतार म्हणजे काय? व्हॉट वॉज असुतार? कोणी सांगू शकेल का मला? असुतार काय होतं? अवघड आहे का? पहिलं काय होतं? कन्सर्निंग वनसेल्फ विथ ऍक्विजिशन ऑफ ऑब्जेक्ट्स. ओके नाही, म्हणजे थोडा है थोड़े की जरूरत है, असुतार. जेव्हा जितना है उतना काफी है, सुतार. हं? ठीक आहे ना, जेव्हा गरज असेल तेव्हा येईल. मग त्यात ना एक प्रकारची क्रेविंग असते ना, ती निघून जाते, त्याला सुतार म्हणतात. हं? सुपार म्हणजे काय? असुपार म्हणजे काय होतं? जेव्हा तुम्हाला जे मिळालंय ते राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे आपल्याकडे. माझा बँक बॅलन्स इतका आहे, याच्यापेक्षा खाली नाही गेला पाहिजे. याच्यापेक्षा एवढा तरी राहू दे, जाऊ दे, जास्त येत नसेल तरी. तो असुपार झाला. जेव्हा यू आर नॉट कन्सर्न्ड अबाउट दॅट, दॅट इज सुपार. की ठीक आहे, माझ्याकडे 1 रुपया नसेल तरी चालेल, किंवा माझ्याकडे काही, जी गोष्ट आत्ता माझ्याकडे आहे, मला माहिती आहे की ही गोष्ट परमनंटली माझ्याकडे नसणार आहे.
जेव्हा तुम्हाला वेन यू ॲक्सेप्ट द ड्युरेबिलिटी ऑर क्षय, ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा एक निसर्गाचं चक्र आहे, की जी गोष्ट आज आहे ती उद्या नसणार आहे, याचा जेव्हा तुम्हाला ऍक्सेप्टन्स येतो तेव्हा तुम्ही त्याला प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करत नाही. that you try to enjoy every moment with that is सुपार. सुनेत्र म्हणजे असुनेत्रा काय होतं, जेव्हा वेन यू कन्सर्न युअर सेल्फ विथ द थिंग्स दॅट यू फील यू ओन. वेन यू स्टॉप कन्सर्निंग युअर सेल्फ विथ द थिंग्स दॅट यू फील यू ओन, then you realize reach a kind of तुष्टी which is called सुनेत्रा. सुनेत्रा म्हणजे लिटरल मिनिंग सुनेत्राचा असं असतं, लिटरल मिनिंग म्हणतो की सुनेत्रा म्हणजे जिचे डोळे खूप चांगले, त्याला आपण सुनेत्रा म्हणतो. पण त्याचा एक अर्थ असा होतो की हॅव्हिंग अ गुड लीडर, वन ऑफ द क्वालिटीज ऑफ गुड लीडर, ज्याची खूप चांगली नजर आहे, असाही होऊ शकतो. ओके, मी कन्फ्यूज करतेय का कोणाला? काही प्रश्न आहेत का? नाही ना? ओके, मग आता याचा कॉन्सिक्वेन्स काय असेल? जेव्हा तुम्हाला कळलेलं आहे की आय डोंट ओन एनिथिंग, म्हणजे हे पाणी माझ्या मालकीचं नाहीये, ही हवा माझ्या मालकीची नाहीये, ही झाडं, हे पक्षी, ही जनावरं, जेव्हा आय डोंट ओन देम, कशावरच माझा अधिकार नाहीये, तेव्हा यू बिकम कॉन्शियस की मला जेवढ्याची गरज आहे ना मी तेवढंच वापरेन आणि गोष्टींचा मी जपून वापर करेन. हे अन्न आहे ना जे शेतात उगवलेले, ते फक्त माझंच नाहीये. माझं शेत असलं तरी हे माझंच नाहीये. मला जेवढ्याची गरज आहे मी तेवढंच घेईन आणि तेवढं व्यवस्थित पुरवून वापरेन. आपला जो वेस्टफुलनेस आहे ना तो कमी होतो जेव्हा आपल्याला सुनेत्रा ही तुष्टी येते, जेव्हा आपण अंगीकार करतो या तुष्टीचा. आणि आज ती नाही आहे. यू कॅन सी द लॅक ऑफ दिस, है ना? ज्या लोकांकडे आहे ती लोक भरपूर वापरतायत, भरपूर त्याचा विपर्यास पण होतोय, हो की नाही? आणि ज्यांच्याकडे नाहीच आहे ते डिप्राइव्ड आहेत, हो की नाही? कारण हा कॉन्शियसनेस कुठेतरी गेलेला आहे, है ना? वी आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ असुनेत्रा, नॉट माइंडफुल अबाउट स्मॉल मायन्यूट थिंग्स. सुमरीचिका म्हणजे काय? असुमरीचिका म्हणजे काय होतं, जेव्हा वेन यू बिकम ऍडिक्टेड टू द प्लेजर्स दॅट कम फ्रॉम युअर सेन्सेस, वेन यू बिकम इंडिपेंडेंट ऑफ दॅट. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, कुठलीही गोष्ट आपल्याला आवडू शकते, पण जेव्हा तुम्ही त्या ऍडिक्शन मध्ये अडकत नाही. चहाचं ऍडिक्शन खूप असतं आपल्याला, आज चहा नाही मिळाला, हो की नाही? चहा आपल्याला आवडतो ही गोष्ट वेगळी, आणि चहाचं ऍडिक्शन म्हणून म्हणजे चहाच्या शिवाय चालत नाहीये ही गोष्ट वेगळी. वेन यू बिकम इंडिपेंडंट ऑफ दॅट ऍडिक्शन, इट कुड बी एनी ऍडिक्शन, हा, ती सुमरीचिका. ती एक प्रकारची तुष्टी येते की तुम्ही कशात अडकलेले नाही आहात, कुठल्याच प्रकारचे ऍडिक्शन नाहीये. आणि उत्तम सात्विकी जी आहे ही आहे की वेन यू रिफ्रेन फ्रॉम हर्टिंग अदर्स फॉर युअर ओन प्लेजर और फॉर युअर ओन बेनिफिट, त्या तुष्टीला उत्तम सात्विकी असं म्हणलेलं आहे की माझं चांगलं होतंय पण तुला त्रास देऊन मला माझं चांगलं करून घ्यायचं नाहीये. ही जी वृत्ती आहे, ही जी तुष्टी आहे, जेव्हा तुम्ही रिफ्रेन करता स्वतःला, ती उत्तम सात्विकी तुष्टी आहे. ठीक आहे? ओके, किती वाजले? कंटिन्यू करूया आपण. वेळ काय झाली आहे? 5 मिनिटं आहेत साताला. ओके, सो वी हॅव टू ऑप्शन्स. आयदर वी कॅन फिनिश दिस, इट माइट गो अप टू 7:30, और वी कंटिन्यू इट इन नेक्स्ट. काय करूया? एनी नंदू, ओपिनियन्स? व्हॉट डू यू फील? मला वाटतं पुढच्या ह्याच्यात घेतलेलं बरं, का तर तासभर आपण जे सांगितलेलं आहे त्याच्यावर वी कॅन गेट अ लिटल क्लॅरिफिकेशन वगैरे. ओके, मग आपण थोडे 5 मिनिटं लावून फक्त काही प्रश्न इट ओके? असतील तर घेऊयात याच्यावर. Yeah, we'll take it next time. खूप जास्त ओव्हरलोड होतोय का?
किंवा खूप असं काही म्हणजे काय म्हणतो आपण की कशाचा कशाला ताळमेळ लागत नाहीये असं वाटतंय का? नाही अजिबात नाही नाही, ओव्हरलोड नाही होतंय. उलट हम्म. नवीन विचाराचं दालन खुलल्यासारखं वाटतंय. खूप छान ऐकायला वाटतं. हो. पण आता वेळ वेळ मला कळलं नाही, बरं झालं. आणि Right. माझ्या लेक्चर्स मध्ये कोणीतरी एक घड्याळ ठेवून बसत जावा, कारण मी अशीच. त्याच्या- चालेल मग. याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक मॅ- एक each of the elements what you spoke of ते आम्हाला कळत आहेत. when you explain it, the understanding of the elements is there. हॅलो. But why are we discussing these elements? That question is not understood by me. For example, बरोबर. if I don't know the question, I am reading an answer. I can understand what is written in the answer, but I don't know what it pertains to. बरोबर. So the basic question is, uh, why are we discussing avidya in the first place? Or Sankhya, I mean, the Sankhya Darshan, I mean, I assume that we are discussing Sankhya Karika and Sankhya Darshan. So in that, there is a concept of avidya. So there has to be a reason why the concept of avidya has to be there. We have not understood the reason for avidya to come in, and then the rest of the things, why they will follow once we know. So basically, at least I have not understood the question. I am understanding the each elements of the answers that you are giving. हो. But I don't know why we are discussing avidya. Is it a part of Sankhya? Why should it be there in Sankhya at all? What are the other basic elements of Sankhya? I think so that would have given a better uh, understanding of the of the talk. That's what बरोबर. I feel. Sorry if I said नो that. नो नो नो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. युअर क्वेश्चन इज ऍब्सोल्युटली व्हॅलिड, अगदी 100%. ऍक्च्युली आपण ते वाईवरनं साताऱ्याला जातो ना, तसं होतंय थोडंसं. आपला गोल काय आहे की आपल्याला मंत्रशास्त्र, मंत्राचं सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ऑफ मंत्रा इज अवर एंड गोल. बरोबर. Okay. पण आता सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी जर आपल्याला मंत्रशास्त्राची समजायची असेल, तर त्यासाठी आपल्याला आधी नाद ही गोष्ट समजली पाहिजे. आधी स्वर म्हणजे श्वास ही गोष्ट समजली पाहिजे. हा, नाद ब्रह्म आहे, शब्दस्फोट काय आहे, आणि स्वरशास्त्र काय आहे, आणि मंत्रशास्त्र काय आहे. पण या सगळ्या इफेक्ट्स आहेत. Correct. आणि हे का करायचं याचं बॅकग्राऊंड जे आपण म्हणतोय ते संख्या आहे. Correct. ओके. की मंत्रशास्त्र किंवा नाद ब्रह्म आहे, त्याच्याबद्दल का जाणून घ्यायचं, किंवा आपल्या श्वासाबद्दल का जाणून घ्यायचं, कुंडलिनीबद्दल का जाणून घ्यायचं, आणि त्याच्यावर काम का करायचं, मंत्रच का म्हणायचे, मंत्रांनी चांगलं होतं बरोबर आहे. काय इफेक्ट होतो हे मंत्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पण कशावर इफेक्ट होतो हे मंत्रशास्त्रामध्ये नाही सांगितलेलं आहे. हे कशावर इफेक्ट होतो तर ह्या गोष्टी आहेत ज्यावर नंतर इफेक्ट होणार आहे. त्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, म्हणून आपण संख्याशास्त्राकडे गेलेलो आहोत. तर आपण संख्याशास्त्राचा पूर्ण अभ्यास करतच नाही आहोत. आपण संख्याशास्त्राचे फक्त तेवढ्याच गोष्टी उचललेल्या आहेत ज्या आपल्याला डायरेक्टली मंत्रशास्त्रामध्ये नंतर कन्सर्न, कदाचित विच विल स्ट्रेंथन युअर अंडरस्टँडिंग ऑफ मंत्रशास्त्र. संख्याशास्त्र खूप मोठं आहे आणि ऍक्च्युअल स्क्रिप्ट आपल्याकडे अवेलेबलही नाहीये. ऍक्च्युअल स्क्रिप्ट कुठेतरी गहाळ झालंय किंवा कोणीतरी घेऊन गेलंय. आपल्याकडे संख्या कारिका 72 कारिका आहेत, तेच आहेत. ते सुद्धा शॉर्ट कंडेन्स्ड व्हर्जन असतं ना, म्हणजे भरपूर ज्ञान 2 ओळींमध्ये सांगितलंय, अशी ती संख्या कारिका आहेत. पण ऍक्च्युअल कपिल मुनींची जी संख्या दर्शन आहे ते कुठेतरी गहाळ झालेलं आहे. एका ब्रिटिश माणसानी त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, ते सुद्धा अगदी ऍप्ट ट्रान्सलेशन नाहीये, त्यात बऱ्याच त्रुटी पण आहेत. खूप पूर्वीचं एडिशन, त्याच्यातनं तुम्हाला ऍक्च्युअल संख्याशास्त्र थोडंफार कळतं, अशी सध्याची स्थिती आहे. तर ते डॉक्युमेंट आणि ही संख्या कारिका अशा दोन्हींना मिळून त्यातनं जे
कळालेलं आहे त्याचं मी ही पीपीटी बनवून तुमच्या बरोबर शेअर करते. ओके ओके फाईन. म्हणजे फाईन. मंत्रशास्त्राची समज यायसाठी वी आर डिस्कसिंग हो सांख्य दर्शन हो सिस्टीम ऑफ आणि 60. हो सांख्य आणि सांख्यकारिका समज पूर्ण घ्यायच्या ऐवजी वी आर ओनली डिस्कसिंग अ फ्यू टर्म्स इन सांख्य दर्शन. हो हो फ्यू टर्म्स. सिस्टीम ऑफ 60 आपण समजून घेणार आहोत फक्त, की इग्नोरन्स अविद्या काय आहे आणि अशक्ती काय आहेत. आणि व्हॉट इज द रॅडिकल फॅक्ट्स, मौलिक अर्थ, 10 मौलिक अर्थ आहेत ते काय आहेत. ह्या सगळ्यांना हे 60 एलिमेंट होतात. म्हणजे आत्ता किती झाले आपले 5 अविद्या झाल्या बरोबर. आणि आपण 9 अतुष्टी बघितल्या आणि 9 तुष्टी बघितल्या म्हणजे 18 झाल्या बरोबर. 18 अधिक 5 23. 23 आपण 7. आज बघितले. आता बरोबर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 8 असिद्धी बघूयात आणि 8 सिद्धी बघूयात. 23 अधिक 16 39. बरोबर आहे ना. म्हणजे थांबा बरोबर 39. 39 पण आणि यातल्या 11 इंद्रिय बाधा म्हणजे ह्या 11 पन्नास. इंद्रिय बाधा 50 आणि 10 रॅडिकल फॅक्ट. 60 ओके म्हणून 60. म्हणून दिस इज सिस्टीम ऑफ 60. पण Correct. सॉरी एक प्रश्न अजूनही आहे. ओके. वेगवेगळ्या अविद्या, वेगवेगळ्या अशक्ती वगैरे हे म्हणजे एक्सप्लेन केलं तेव्हा कळतंय. पण अविद्या कशाबद्दलची अविद्या? इट इज अ मिसअंडरस्टँडिंग अबाउट व्हॉट दॅट वी आर टॉकिंग अबाउट. हा प्रश्न म्हणजे अविद्या म्हणजे खऱ्या रूपाची अविद्या, स्वरूपाची अविद्या, पुरुषाची अविद्या, प्रकृतीची अविद्या, कशाबद्दलच्या अविद्येबद्दल आपण बोलतोय हे सगळ्याच ऑल. आता जे मी ज्या म्हणालात ना, म्हणजे अविद्येचं एका वाक्यात जर एक्सप्लेन करायचं झालं तर जी गोष्ट जशी आहे तशी जर आपण आपल्याला समजली नाही आणि तर आपण अविद्या. त्याचा मतितार्थ ती आपल्याला वेगळी कळाली, आपले जी रियालिटी आणि आपलं परसेप्शन याच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्याला आपण अविद्या म्हणतो. अविद्या बरोबर. आणि त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. तर अविद्येचे कॅटेगरीज 62 आहेत फक्त. Okay. अविद्येच्या 5 अविद्या मी सांगितल्या त्याच्या, म्हणजे बघा मी वरती दिलेलं होतं किती Okay. प्रकारच्या आहेत. 8 अधिक 8 अधिक 10 अधिक 18 अधिक 18. बापरे. बरोबर. There are 62 types of ignorances. See, it's very easy to fall prey for any 62 varieties of ignorance. तर आपण कुठे कधी अंधारात चाचपडत जाण्यासारखं आहे हे. आंधळ्या माणसाने अंधारात चाचपडत जाण्यासारखा प्रकार आहे हा. सो दिस इज व्हॉट इट इज. बट ऍटलीस्ट वी शुड नो इट. देन ऍटलीस्ट वी आर नॉट ब्लाइंड. वी आर इन टू अ ब्लाइंडर डार्कनेस, बट ऍटलीस्ट वी आर नॉट ब्लाइंड. आपटे मॅम तुम्ही काहीतरी म्हणत होतात आय थिंक. नाही. ओके मला विचारायचं होतं विचारा ना सर. की याच्यामध्ये जे आपण कुठल्या विचाराने आपण कृती करतोय याच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टी येतात. आपल्या मनामध्ये जे विचार येतात किंवा आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी घडतात किंवा आपल्याला जे करावंसं वाटतं आणि त्याप्रमाणे आपण करतो, याच संदर्भात या सगळ्या व्हेरियस टर्म्स आलेल्या आहेत असं मला बरोबर. वाटतं. ओके. तर बरोबर. हे जे आहे इट इज डिफायनिंग अ स्वभाव ऑफ अ पर्सन. इज इट राईट? ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. हा, ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम हा एक माणूस कसा वागतो, का वागला असा तो, त्याने त्रास का दिला किंवा त्यांनी चांगली गोष्ट का केली किंवा एकदा त्यांनी माघार का घेतली, अशा ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या त्याच्या मनाशी, त्याच्या स्वभावाशी आणि त्याच्या मानसमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात त्यांच्याशी संबंधित हे सगळे शब्द आहेत. ऍब्सोल्युटली.
मग जेव्हा आता तुम्हाला या शब्दांची जेव्हा जाणीव झालेली आहे, तेव्हा त्यावेळेला यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्याशी इंटरॅक्ट करता आणि जेव्हा ते असं त्यांच्या स्वभावानुसार जेव्हा ते वागतात, ज्यांनी कदाचित तुम्हाला विदाउट नॉलेज ऑफ दीज एलिमेंट्स दुःख झालं असतं. पण नाव दॅट यू हॅव नॉलेज अबाउट दीज एलिमेंट्स, यू रिअलाइज दॅट वेअर दॅट ऍक्शन इज कमिंग फ्रॉम. करेक्ट. नाव यू आर लिबरेटेड फ्रॉम द थ्री फोल्ड्स ऑफ दुःख, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. बरोबर. म्हणून या गोष्टींचं नॉलेज घ्या. असं असं हे संख्याकारिकेत सुरुवातीला काय सांगितलं होतं, तो ब्राह्मण का गेला होता त्यांच्याकडे, तो सांग की कारण तो त्या तीनही तापांनी ग्रासलेला होता आणि टू हेल्प हिम त्यांनी जे कपिल मुनींनी सांगितलेलं आहे. सो नाव युअर पर्स्पेक्टिव्ह विल चेंज, की हा समोरच्याकडनं हे जे येतंय, की हा हे कुठून येतंय हे तुम्हाला कळेल. And that will give you a kind of inner stability or sthirata, where you are detached Correct. from you, where you will be able to detach yourself from the situation itself, करेक्ट. which is a very powerful superpower, to be honest. But unless you don't fall, you pray for the superpower that you possess. The moment you get ki ha माझ्यात ही superpower आली आहे and you start feeling proud about it, then you are again falling prey for one of the ignorances. सो हे असं दोरीवर चालल्यासारखं आहे. थँक्यू. खूप छान. थँक्यू मी सो खूप मच. व्हेरी शांतपणे ऐकून घेतलं. मला भीती वाटत होती पूर्ण तासभर की हे खूप बोरिंग आणि थिअरॉटिकल लेक्चर होत आहे, पण तुम्ही नाही, सगळ्यांनी बोरिंग नाहीये हे. नाही इट इज नाही, नॉट बोरिंग. अजिबातच बोरिंग नाहीये. आय एम खूप व्हेरी छान हॅपी नॉट टू ॲट हिअर ऑल. दॅट. वाटलं. इट इज So व्हेरी इंटरेस्टिंग. व्हेरी येस. इंटरेस्टिंग. आय एम व्हेरी व्हेरी Very हॅपी टू nice. हिअर दॅट. आय एम हॅपी टू मला शेअर वाटतं हे रोज रोज हे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. म्हणजे ते असं अ, मनामध्ये डोक्यात जाईल. हा डोक्यात ऍब्सल्युटली. खूप ऍब्सल्युटली. गहन आहे खूप. खूप आणि डीप कधी डीप. लिहून ठेवलेलं आहे ते, किती पूर्वीचं आहे हे टेक्स्ट. मला असं वाटतं की ह्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या ना, आपण आता सगळ्या काढून त्यांचा परत अभ्यास केला पाहिजे, विदाउट अंडरस्टँडिंग ट्रान्सलेशन्स. जेव्हा म्हणजे स्वतः संस्कृतचं जे टेक्स्ट आहे तेच समजून घेऊन मला असं वाटतं की सगळ्यांनीच कलेक्टिव्हली हे करणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या बरोबर. खूप खूप किती गहन गोष्टी आहेत, पण ह्या किती पुरातत्व गोष्टी आहेत, नाही का. म्हणजे हजारो वर्ष हे ज्ञान आपल्यात उपलब्ध असून आपण हे आपल्या देशात आणि जगात नाही देऊ शकत आहे, ही किती मोठी विवंचना आहे. इमॅजिन हॅव्हिंग इक्विप्ड विथ दिस नॉलेज, इफ द वर्ल्ड इज इक्विप्ड विथ दिस नॉलेज, द काइंड ऑफ चेंज वी कॅन ब्रिंग. येस. ओके. Correct. सो दॅट शुड बी द इंटेन्शन. सो I think intricate psychology behind this. Intricate सगळे psychological patterns and psychiatric studies, everything must be based on this further. ऍब्सल्युटली यू आर व्हेरी प्रिसाइज मॅम. सायकोलॉजी आणि मला वाटतं खरंच हा अभ्यास केलाच गेला पाहिजे, हो की नाही. याचा मनावर हम्म. किती काय म्हणतात पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो, हो, टू आणि जस्ट आता नो दीज थिंग्स. याचा मंत्राशी कनेक्शन वी आर व्हेरी व्हेरी eager to know about it. मी टू. इट विल बी अ गुड, ऍज आय सेड ना, वाईवरून सातारा जातोय आपण, तर आपण थिअरी वी विल, नाव वी आर इन टू थिअरी अँड सडनली वी विल कम इन टू प्रॅक्टिकल. सो नादब्रह्म तंत्र, बेसिकली ऑल दिस नॉलेज इज वन. नो दिस. एव्हरी चारही वेदांना मिळून आणि त्याच्या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत, उपवेद आहेत आणि ऑल द ब्रांचेस दॅट यू टेक, या सगळ्यांना मिळून जे नॉलेज आहे ना, इट्स वन. आणि हे असं सग्रिगेट झालेलं आहे, कारण हे नॉलेज इतकं वास्ट आहे की तुम्ही ते, यू विल हॅव टू क्रिएट अ स्पेशलाइज्ड ब्रांचेस फॉर इट. बट नो दॅट नॉट वन ब्रांच इज इंडिपेंडेंट फ्रॉम अदर. एव्हरीथिंग देर इज इंटरडिपेंडन्सी. त्यामुळे या सगळ्या गॅमेटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. व्हेरी त्याचा रेफरन्स काय आहे 62 एलिमेंट्सचा? कुठे कुठल्या पुस्तकात? संख्याकारिका, त्याची लिंक मी चॅटमध्ये शेअर केली आहे. संख्याकारिका, त्याच्यामध्ये आय थिंक इफ यू सी द वर्स 46, आय थिंक 46-47 च्या आसपास, 40च्या ओके. आसपासची, त्याच्यामध्ये सिस्टीम ऑफ 60 त्यांनी अशक्ती आणि अविद्या
यांनी एक्सप्लेन केलेले आहेत, पण त्या 2-3 वर्सेसमध्ये त्यांनी हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. Then you have to look for different books that have been written on सांख्यकारिका. ते सत्कार्यवादावर आहेत, पुन्हा तत्ववादावर आहेत. बऱ्याच लोकांनी बरीच लिखाणं केलेली आहेत. आणि दुसरं एक पुस्तक जे मला मिळालंय, ज्याची मी झेरॉक्स कॉपी काढून आणली आहे, ते आहे, एकाने लेक्चर दिले संख्या फिलॉसॉफीवर, पण नाव नाही इथे. आणि पण यांचं ट्रान्सलेशन ॲक्युरेट नाहीये. हे कोणीतरी ब्रिटिशर आहेत, पण त्यांच्यामध्ये मला ओरिजिनल टेक्स्ट मिळालंय. तर मी आय फॉलो द संस्कृत टेक्स्ट, आणि ही ओके थोडी ओके प्राचीन संस्कृत आहे. म्हणजे याच्यामध्ये वगैरे आहेत ना, थोडे पालीच्या सॉरी ब्राह्मी लिपी होती ना, थोडंसं तसं आहे हे. ओके ओके थोडंसं, पूर्ण नाही. त्याच्यामुळे मी वाचू शकले. पण असं जे स्पेशली चं मला कळलेलं आहे. थोड्या संधी, थोडा फरक आहे. So based on these two sources mainly, I've created this system of 60. थँक्यू. थँक्यू. वंडरफुल. Thank you. Thank you. So nice. थँक्यू. हरिओम. हरिओम. Hari Om. Thank you so much. Hari Om. हरिओम. थँक्यू मॅडम. मी